बावधन बगाड यात्रा ही महाराष्ट्रातील एक अत्यंत साहसी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी परंपरा आहे. साताऱ्याजवळ वाई तालुक्यातील बावधन गावात ही यात्रा होते. आज मी तुम्हाला घेऊन आलो अशा यात्रेत ज्याची चर्चा संपूर्ण देशभर होते. नवस एकाचा, पण तो फेडण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येतो. जर बगाड बघायचं असेल, बैल बघायचं असेल, फक्त बावधन आणि बावधनच. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो साताऱ्यामध्ये. आपण बावधन गावची बगाड यात्रा पाहण्यासाठी आलो. बावधन गाव हे वाई तालुक्यामध्ये येतं. तर चला तर मग आपण पाहूया बगाड कसं असतं. इथे दिसणारे मोठे मोठे किल्लार जातीचे बैल हे बगाड यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे. त्यांच्या ताकदीवर आणि सहनशक्तीवर ही परंपरा उभी आहे. गावकऱ्यांसाठी हे बैल श्रद्धा, परंपरा आणि अभिमानाचं प्रतीक आहे. बगाड म्हणजे देवाला बोललेला नवस फेडण्याची एक पद्धत, पण ही पद्धत वेगळी आहे आणि पहिल्यांदा बघणाऱ्याला आश्चर्यचकित करणारी आहे. ही यात्रा रंगपंचमीच्या दिवशी असते. यात्रेची सुरुवात होळी पौर्णिमेला होते. संध्याकाळी बगाड घ्यायला नवस केलेल्या सगळ्या मानकऱ्यांना काळभैरवनाथ मंदिरात बसवले जाते. विधिवत पूजा झाली की रात्री साधारण 12 वाजता कौल लावले जातात. त्यासाठी कौल म्हणून प्रत्येक नवसकर्त्याच्या नावाने गहू लावले जातात. उजवा कौल ज्याच्या नावाने लागतो त्याला बगाड घेण्याचा मान मिळतो. हजारो भाविकांचा जनसागर, गुलालाची उधळण आणि काशीनाथांच्या नावानं चांगभलचा जयघोष या वातावरणात आपण पाहणार आहोत अवाढव्य बगाड यात्रा. चला तर मग अनुभवूया या भक्ती आणि साहसाचा अद्भुत सोहळा. रथाचं वजन साधारण 2 ते 3 टन इतकं असतं. त्यामुळे मातीमध्ये चाके रुततात. त्यामुळे बैलांना जास्त ताकद लावावी लागते. त्यावेळी बैल इकडे तिकडे होतात. याच्यामुळे आजूबाजूला असलेले लोक कधी कधी अंगावरती येतात. माझं नाव बाळासाहेब भानदास भोसले, राहणार बावधन, माजी सरपंच बावधन. आमच्या गावची यात्रा आज बगाड यात्रा आहे. बगाड यात्रेचं सांगायचं म्हटलं तर खरी यात्रा माही पौर्णिमेपासून चालू होती. पूर्वीपासून चालत आलेलं आहे आमच्या बावधन गावचं बगाड यात्रा. माही पौर्णिमेपासून महापौर्णिमेला कळत तोडण्याचं काम असतं. त्याच्यानंतर उर्वरित दिवस असतात तो आपल्या गावाच्या सवडीने लाकडं तोडली जातात. ते बाबळीची लाकडं असतात. संपूर्ण गाडा हा बाबळीच असतो. बाबळीचं बाकडानं आणि कळत त्या दोन्ही कायसाने त्याला कुठल्याही प्रकारची चूक, खेळा वगैरे गाड्याला संपूर्ण नसतो. चाकं ही दगडी असतात आणि दगडी चाकं असतात. ते चाकं कायमस्वरूपी असतात. आणि त्यानंतर पाहिलं तर माही पौर्णिमेच्या आधी जे कार्यक्रम असतो, देवाचा वैयक्तिक काही पुजारी वगैरे करत असतात, पण तो कार्यक्रम बगाडाचा असतो. तो पाहिला तर आपल्या गावात बावधनमध्ये सगळं गाव एकी होऊन तो कार्यक्रम करत असतो. आता बगाड तयार करायचं म्हटलं तर पहिल्यांदा टाकळं तयार करून बगाड तयार करतात. होळी पौर्णिमेपासून होळी पौर्णिमेला कौल लावला जातो की
बगाड हे कुणावर येणार नाही. नवस बोललेले 900 त्या दिवशी मंदिरात येतात आणि ते जवळजवळ 50 ते 60 नवसकरी असतात. प्रत्येकाचा कौल लावलेला जातो. कौल म्हणजे गहू असतो. गहू मंदिराच्या गाठाड्यावर पुढे लावलेले जातात. ती पंचांच्या साह्याने तो निर्णय घेतला जातो. गुरं वगैरे असतात, गहू लावतात. ज्या वेळेला उजवा कौल देतात त्यावेळेला त्याच्यावर बगड असं ग्रहित होतं. तर आत्ताचा बगाड्या कदमाचा बगाड्या आहे. त्यावेळेला होळी पौर्णिमेला कौल लावलाय, कदमांचा बगाड्या म्हणून कौल लागलेला आहे. तर बगाड्या तो गावाचा असतो. कदमांचा जरी असतो तो गावाचा असतो. तो गाव सगळं काम करत असतं आणि तिथून पुढे गाडा तयार करतो. त्यावेळेला पहिल्यांदा साखर आणि नंतर बुट्टा असतं. बुट्ट्यानंतर साठा असतो. साठ्यावर वाघ असतो आणि वाघाव थांबला असतो आणि थांबल्यावर बाहुली असते. बाहुली शिड असतो. त्या शिडाला हा मानाचा हा बगाड्या टांगला जातो. त्याला ह्या गाड्याला 12 बैल असतात. हे 12 बैल असतात. दुष्टपुष्ट बैल असतात. गावात तसं पाहिलं त्या महाराष्ट्रात जरी हे केलं तरी बावधन सारखी बैल दुष्टपुष्ट कुठं तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. त्या बावधन मध्ये का नाही पाहिजे अशी पाहिले ह्या मापाची पाहिजे त्या उंचीची संपूर्ण दुष्टपुष्ट बैल कर्नाटकवरनं खरेदी केलेले असतात. बाहेर गावावरनं खरेदी केले असतात. पहिलं पाहायला म्हणून लोक येत असतात. पाहिलं त्यांचं बगाडाचा साठीच ते पालन पोषण केलेलं असतं. की ज्या पद्धतीनं आपल्या मुलगा असो काय असो तर पालन पोषण करत नाही तेवढं बैलाचं पालन पोषण करतात. बैल आपला काम चांगलं करावा हा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. आणि खरोखर पाहिलं तर ही 12 बैल असतात. ही 12 बैल प्रत्येक जण आपापल्या खोट्याप्रमाणे आणत असतो. बगाड बोलत असतो. त्यात पहिल्यांदा दुर्वीची बैल असतात. त्यानंतर चावरीची 2 असतात. त्यानंतर 6 बैली असतात. त्यानंतर 8 बैली असतात. त्यानंतर 10 बैली असतात. त्यानंतर 12 बैली असतात. अशी 12 बैलांची जोडी असते आणि ती 12 बैल हे बगाड ओढत असतात. त्यात ओढत असताना बोजा पण तेवढाच असतो. नांगरटीतनं वावरातनं हे बैल गाडा ओढत असतात. खरं पाहिलं ना तर ह्या बैलांचं खरं कौतुक करण्यासारखं असतं की बाहेरची लोक येतात. कुणाही बैल कुणालाही मारत नाही आणि तो शांतच असतो. अशी बैल बावधनमध्येच बघायला मिळतात. पद्धतीने त्यांचा गाड्याचा जो सोनेश्वरला येऊ नये का नाही तवच पूर्ण केला जातो. आणि 5 दिवसात सांगायचं म्हणजे 5 दिवस बगाड्याच्या ज्यावेळेला म्हणजे होळी पौर्णिमेला झालेला असतो त्यावेळेला 5 दिवस त्यानं पूजा करायची असते देवांची. पूजा 5 जाऊन सकाळी म्हणजे 12 नंतर 12:30 नंतर दुसरा दिवस उगवला जातो. त्या दिवशी गावातली मुलं गावातली माणसं बरोबर वाकेश्वरला जाऊन आंघोळ करून संपूर्ण गाव आंघोळ करून पाणी घेतं. पाणी ते संपूर्ण गावात देवळात केली जाते. पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर संपूर्ण गावातल्या देवळांची पूजा झाली की आपल्या घरच्या पूजा बगाड्याच्या घरचा पूजा नसतं ती शेवट करतो आणि नंतर मंदिरात 5 दिवस करतो. असं 5 दिवस काढायचं कारण म्हणजे जे 5 दिवस मंदिरात त्याच्याकडून ही करून घेतलेला असतो ती एक व्यायाम करून थोडक्यात व्यायाम जी पाण्याची कळशी घेतली जाते खांद्यावर ती दिवसभर खांदा असा उभा दोन्ही खांद्यावर असतात. त्यामुळे ती खांद्यावर कळशी घेतलेली असते. हा खरा कसं त्यातला व्यायाम. आणि मंदिरात जी झोपायला लावतात ती सरळ झोपतात. त्याचं कारण आणि देवाची घोंगडी असते त्या घोंगडीवरच झोपायला येतात. झोपताना सुद्धा सरळ झोपवतात. कारण आहे की बगाडा दिवशी तो ताटच असतो. त्यामुळे 5 दिवसाचा त्याचा सराव झालेला असतो. खरं त्याचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा व्यायाम करून व्यक्तित्व करतो तेव्हाच व्यायाम हे शेवटच्या दिवशी त्याला योग्य ठरतो. असं बगाड्याचं काम असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलं की कोरोनाच्या काळात जी बगाड झालं ते अतिशय निर्बंध आलेलं बगाड होतं की शासनानं पूर्ण निर्बंध आणलं होतं. कुठलीही यात्रा झाली नाही पाहिजे कुठलं काय होतं कामा नये. तर त्या बावधन गावाने पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे ती टिकवण्यासाठी हे गनिमी कावानं बगाड तयार केलं. गनिमी कावा म्हणजे काय जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यातून युद्ध केलं गड वगैरे घेतले. बावधन गावानं गनिमी कावानं साजरं केलं. मग त्यात कुठलाही असो बगाड्या दाखवताना एक दाखवला प्रत्यक्ष मी होतो. खरोखर ऍक्च्युली बगाड्या 2-3 दाखवलं पण ऍक्च्युली विधी मार्ग करायला मी स्वतः होतो. अशा पद्धतीने शेवट आमच्या गावाने तो बगाड्याचा कार्यक्रम तो पण पार पाडला. आणि हा नेहमी प्रमाण असतो तो सुद्धा पार पाडतात. आतापर्यंत बावधन गावचं बगाड असतं तरी बगाड बघायला सर्वांनी यावं ही विनंती. जर बगाड बघायचं असेल बैल बघायचं असेल फक्त बावधन आणि बावधनच. आणि अशा प्रकारे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली ही बावधनची भव्य बगाड यात्रा. शेवटी आम्ही काळभैरवनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन या व्लॉगचा शेवट करतोय. अशाच महाराष्ट्रातील परंपरा किल्ले आणि भन्नाट ठिकाणी पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय काळभैरवनाथ. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.